माझा शृंगार रे, माझा शृंगार रे, हा माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. या ऋतिकाच्या बाबतीतही असंच काय होणार आहे. मी तर ठरवून ठेवलेलं आहे की तिचं काय करायचं, बस तू बघत राहा. तू आता कोणत्या मान सन्मानाविषयी बोलतेयस रितिका? मान सन्मान तर तुझा तेव्हा असता जर तुझं कुठे लग्न पक्क झालं असतं. मग रितिकाला अडवलंय तरी कुणी? जावं आणि जाऊन आपल्या सासू सासऱ्यांची सेवा अरे करावी. तुझ्यासारख्या बायका ज्या ना तर कोणाच्या भावना देखील समजून घेतात ना कोणाचा आपलेपणा सुद्धा. काजल बरोबर लग्नाचा निर्णय तुझा होता ना, तर मग माझा निर्णयही ऐक तू. मी जज साहेबांशी या लग्नाबद्दल बोलणार. मानसचं लग्न ऋतिकाच्या सोबतच होईल, बस. जी गोष्ट बोलायला तुम्हाला संकोच वाटत होता त्याविषयी मी फक्त इतकंच म्हणेन की जोपर्यंत माणूस जिवंत आहे जीवन संपत नाही, जीवन चालूच राहतं. हो, आणि जीवन जगण्यासाठी नाती खूप महत्वाची असतात. रितिका जेव्हा माझ्या घरी आली होती तेव्हा तिला पांढऱ्या कपड्यात बघून मला खूप वाईट वाटलं होतं. मला गर्व या गोष्टीचा वाटतो की माझ्या मुलाचे विचारही अगदी माझ्यासारखेच आहेत आणि त्याला रितिकाशी लग्न करायची इच्छा आहे. आम्हाला तर बस तुमची मुलगी हवी जी आमच्या घरात सुख समाधान आणू शकेल. पंडितजींनी याच महिन्याच्या 24 तारखेचा मुहूर्त काढलाय. जर तुम्हाला चालत असेल तर नक्की करू. हो का नाही, बिलकुल बिलकुल. पण रघुवीरजी फक्त 12 दिवसच आहेत मध्ये. अरे 12 दिवस उरले तर काय झालं, चिंता नका करू, सगळी व्यवस्था होईल बघा. जर तुम्हाला चालत असेल तर लग्नाचा मुहूर्त नक्की करून टाका. व्हेरी गुड. हे बघा 24 तारीख लग्न याच दिवशी होईल, समजलं? 24 तारीख लक्षात ठेवा. हे बघा जजसाहेब, मीही याच समाजात राहतो, मीही खूप आदर करतो तुमचा. मला पूर्ण आशा आहे की तुम्ही माझ्या इब्रतीचा पुरेपूर आब राखाल आणि मला पूर्ण आशा आहे की तुम्ही माझ्या इब्रतीचा पुरेपूर आब राखाल.
काय करू काय करू काही समजत नाहीये मला. काहीच समजत नाहीये. रघुवीरजींकडे मला लग्नाची बोलणी करण्यासाठी जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? कोणत्या तोंडाने बोलू मी त्यांच्याशी? आदित्य प्रताप सिंह, उतर तू या न्यायाच्या खुर्चीवरून उतर. विसरून जा की तू एक न्यायाधीश आहेस. आणि आठव की तू एक बापही आहेस. आणि मुलीचा बाप जो असतो ना, तो खूपच लाचार असतो. हो, जर मला माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख आणायचं असेल, तिला खुश ठेवायचं असेल, तर मला ही घमेंड, हा गर्व, हा स्वाभिमान, हे काही मध्ये येऊन देता कामा नये. मला त्यांच्याशी बोललंच पाहिजे. हे नातं पुन्हा जोडावलं पाहिजे. ऋतिकाचं सुख यातच आहे, यातच आहे. मी जाणार. ऋतिकाच्या सुखासाठी जर मला कोणासमोर मान तुकवावी लागणार असेल, तर तुकवेन. मी जाईन मी. रघुवीरजी, हॅलो. नमस्कार जज साहेब. नमस्कार रघुवीरजी. माफ करा, मी एक खबर ऐकली होती. समजत नाहीये की ती खबर ऐकून मला आनंद व्हायला पाहिजे की दुःख. जर मी तुमचा विचार करायचा म्हटलं तर दुःखाची गोष्ट आहे, आणि जर माझ्या आणि माझ्या मुलाचा विचार करायचा असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. रघुवीरजी, तुमच्या आमच्यामध्ये जे काही घडून गेलं, ती घडून गेलेली गोष्ट ती आपल्याला फक्त दुःखच देऊ शकते. आज जाणीव झाली की तुमच्या कुटुंबाशी नातं तोडल्यामुळे खूप मोठी चूक झाली आहे आमच्याकडून. खूपच मोठी चूक. अशा वळणावर येऊनच माणसाला मान्य करावं लागतं की नशिबाचेही काही रंग असतात. हो, कदाचित हेच नशीब आहे. आणि आज आमच्या हातात आमच्या या नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीच नाहीये. असं वाटतंय की आम्ही स्वतःच आमच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. अहो नाही जज साहेब, असं नका म्हणा. तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो तुमच्या मुलीच्या भावनांची पर्वा करूनच घेतलाय. आणि जर तुमच्या जागी मी असतो तर कदाचित मीही तोच निर्णय घेतला असता. असो, जाऊ देत या गोष्टी. मी नशिबाची गोष्ट अशासाठी बोललो की मला असं वाटतं की ऋतिकाच्या सोबत मानसचेच नशीब जोडलेलं आहे. हे बघा जजसाहेब, मनाची नाती कायम असतील तर तुटलेली नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात.
मला असं वाटतं आपल्या मनाची नाती कधी तुटलीच नाहीयेत. म्हणूनच मी स्वतःहून पुढाकार घेतोय आणि तुम्हाला विनंती करतोय. मला हे म्हणायचं होतं की काय आपण ह्या नात्याला पुन्हा एकदा जोडूया. रघुवीरजी, मला तर या गोष्टीची अजिबात अपेक्षाही नव्हती की नातं जोडणं तर दूर, तुम्ही माझ्याशी फोनवरती तरी बोलणं पसंत कराल का? मी म्हणत होतो की मी तुमच्याशी बोलावं, तुम्हाला भेटायला यावं किंवा तुमच्याशी फोनवर बोलावं, पण हिंमतच होत नव्हती. मी विचार करत होतो की मी तुमच्याशी बोलावं, तुम्हाला भेटायला यावं किंवा तुमच्याशी फोनवर बोलावं, पण हिंमतच होत नव्हती माझी. मला तर हे वाटत होतं की तुम्ही माझा फोन रिसीव्ह करणंही पसंत नाही करणार. अरे नाही नाही जजसाहेब, बोललं तर सगळं काही स्पष्ट होतं, त्यातूनच चांगलं काहीतरी घडतं. काही हरकत नाही. तुमचा फोन नाही आला, मी फोन केला. मग सांगा, हे नातं जोडण्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट आमच्यासाठी काय असू शकते? बस एवढ्यासाठीच संकोच वाटत होता की ती अट जी तुमच्या धर्मपत्नीने घातली होती की रितिकाच्या मनात आपल्या जुन्या दिवसांचा विचारही येता कामा नये. एखाद्याच्या मनावर आपण ताबा कसा काय ठेवू शकतो? एखाद्याच्या विचारांवर पहारा कसा काय ठेवू शकतो? हे अशक्य आहे. जाऊ दे ना जजसाहेब, मी तुमची माफी मागतो त्या गोष्टी करता आणि वचन देतो की यापुढे हा विषय अजिबात नाही निघणार. मग सांगा आता तुम्ही काय करूया या लग्नाचं? काय पुन्हा एकदा लग्नाची तयारी सुरू करायची? हो हो, अवश्य करा. आम्हीही करतो. यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असू शकते की रितिकाचं आयुष्य सुखी करण्याचं माझं जे स्वप्न होतं ते साकार होताना दिसतंय. चला तर मग लग्न त्याच ठरलेल्या तारखेला होईल जी आधी नक्की केलेली होती. तुम्ही तुमच्या घरात सगळ्यांशी बोलून घ्या. रघुवीरजी, मी तुमचे हे उपकार अजिबात नाही विसरू शकणार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद जजसाहेब. नमस्कार. नमस्कार. मित्र आहे ना, मैत्रिणीला आनंद झाला तर मलाही होईल आणि आनंदी होण्याचा हक्कही मला आहे. की नशिबाच्या निर्णयापुढे कोणाचं काही नाही चालत. माणसाला जे मिळतं त्याने त्यातच समाधान मानायला पाहिजे. मान सन्मान तर तुझा तेव्हा असता जर तुझं कुठे लग्न पक्क झालं असतं. दोन्हीकडून तर तुझं लग्न मोडलेलं आहे. हो रितिका, खरं बोलतेय काकी. मलाही वाटतंय की एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कुणी सांगावं की आपल्या प्रयत्नांना यश येईल. बाप, मुलगी आणि मुलगा सगळे एक झालेत. कुणास ठाऊक त्या रितिकाने आणि त्या रितिकाच्या घरच्यांनी काय जादू केली आहे या लोकांवर.
मावशी, जर काकांनी हा निर्णय घेतलेलाच आहे तर मग तुम्ही त्यांचा निर्णय बदलणार कसा? आणि रितिकाच्या घरचेही वाट बघतायत. हो काजल, ते असं म्हणाले की ते स्वतः या लग्नाबद्दल बोलतील. आणि जर मानस आणि साक्षीलाही हेच हवंय तर मग माझं कोण ऐकणार? पण काय मावशी, मला वाटतं की मी या घरात आता का राहतीये? आता माझं आहे तरी काय या घरामध्ये? नाही काजल, नाही. जर तूही निघून गेलीस तर मग या घरात मी अगदी एकटी पडेन. या लोकांना रितिकाला या घरात सून म्हणून आणायचे. करू दे मग, त्यांना जे काही करायचंय ना ते करू दे. त्यानंतर मी दाखवते की मी काय करू शकते. मी या घरची मालकीण आहे आणि माझ्या मर्जीच्या विरुद्ध बघूया की रितिका या घरात राहू तरी कशी शकते. या सर्व गोष्टी तर मला स्वप्नासारख्या वाटतायत मावशी. तुम्ही मला इथे बोलावलंच नसतं तर बरं झालं असतं. बोलवलंय म्हणूनच तर तुला थांबवतीये, म्हणजे तू माझा खेळ बघू शकशील. हा दुसरं काही नाही, माझा अपमान आहे काजल. आणि या अपमानाचं कारण आहे ती रितिका, ती विधवा. हा अपमान मी कधीच नाही विसरू शकत. मावशी, एक वार लग्न जुळलं ना की तूही काही करू शकणार नाहीस. अजिबात नाही. हे लग्न होणं या लोकांना जितकं सोपं वाटतंय ना तितकं ते सोपं नाही. मी असं काही करेन की वरात घेऊन हे लोक जरी तिथे गेले ना तरी सुनेला घेऊन परत येणार. रिकाम्या हाताने परत येते. करू दे यांना लग्नाची तयारी जितकी करायची आहे ना करू दे. मी रितिकाशी या विषयावर बोलले. तिचं म्हणणं हेच आहे की आपण आपला मान सन्मान पणाला लावून मानसच्या घरी लग्नाची बोलणी नाही करता कामा. तर मग रितिकाच्या दुसऱ्या लग्नाचा विचार सोडूनच द्यायला पाहिजे. सोडून कसं द्यायला पाहिजे? सोडून कसं दिलं तर चालेल स्नेहा? चूक जर आपण केली तर सहन तर करावं लागणार ना. तसंही रीतभात अशी आहे की बोलणी मुलीकडचेच करतात. यात मान सन्मानाचा प्रश्न कुठून आला? अरे सन्मान या गोष्टीत नाहीये की तुमच्या मुलीचं लग्न जुळता जुळता राहून जावं. सन्मान तर या गोष्टीत आहे की आई बापाने आपल्या मुलीचं लग्न अगदी सुखसमाधानाने करावं. तर मग आपला मान सन्मान सगळं विसरून लग्नाची बोलणी कोण करायला जाणार? दादासाहेब तर नाही जाणार. जर वाकावंच लागलं तर मीही वाकीन त्यांच्याकडे. मी जाईन लग्नाची बोलणी करण्यासाठी. सूर्य, तशी वेळ येणार नाही. ज्या लोकांना आपल्या मान सन्मानाची काळजी असते ते दुसऱ्यांच्या मान सन्मानाची काळजी घेतात. मला समजलं नाही. रघुवीरजींचा फोन आला होता. रघुवीरजींनी लग्नासाठी होकार दिलाय. काय? हो, हा त्यांचा मोठेपण आहे की आपण जे नातं तोडून आलो होतो ते नातं त्यांना पुन्हा जोडायचंय. त्यांचं म्हणणं आहे की कोणतीही गोष्ट इतकी मोठी नसते की दगडावरच्या रेषेप्रमाणे आपल्या मनावर कोरली जावी. आपण कधी कधी एखादी छोटी गोष्ट आपल्या विचारांमुळे खूप मोठी करून टाकतो. म्हणजे त्यांची या लग्नाला काहीच हरकत नाही. शारदा, जर त्यांना कोणती हरकत असती तर त्यांनी मला फोन का केला असता? ते आपली परिस्थिती पूर्णपणे ओळखून आहेत. आपलं दुःख काय ते समजू शकतात. रघुवीरजींनी म्हटलंय की लग्न होईल आणि त्याच दिवशी होईल ज्या दिवशी नक्की केलं होतं. अजूनही लग्न मोडल्याची गोष्ट बाहेर नाही गेली आहे आणि ही गोष्ट बाहेर जाताही कामा नये. हे भगवंता, तुझे खूप खूप आभार. सगळ्यांना योग्य तो मार्ग दाखवणारा तूच तर आहेस. दादासाहेब, जर त्याच तारखेला लग्न करायचं तर मग
तयारी अगदी जोरात सुरू करावी लागेल. हो सूर्या, वेळ खूप कमी आहे. लग्नाची तयारी करावीच लागेल पटापट. वैभवलाही अजून लग्नाबद्दल काही नाही सांगितलंय. त्यालाही सांगावं लागेल ना. हो, म्हणजे तो सुट्टीसाठी अप्लाय करू शकेल. हो, मी त्याच्याशी बोलले होते. तो म्हणत होता की त्याला सुट्टी मिळेल म्हणून. हो हो, असं कसं होऊ शकतं की भाऊ बहिणीच्या लग्नाला नाही येणार? आणि तूही तुझ्या बाबांशी बोलून घे. लग्नाच्या तयारीची सगळी जबाबदारी जी आहे ती त्यांची आहे. हं? हो, मी उद्या सकाळीच बाबांशी बोलून घेते. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीव